हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू गायत्री गाईड्स। तर आज आपण बघणार आहोत नियोजन म्हणजे काय, त्याचे प्रकार आहे घटक नियोजन, वार्षिक नियोजन आणि पाठ नियोजन। हा जो क्वेश्चन आहे तुम्हाला 4 मार्क्ससाठी मॅक्झिमम विचारला असतो आणि यामध्ये तुम्हाला घटक, वार्षिक किंवा पाठ नियोजनापैकी एक क्वेश्चन तुम्हाला 4 मार्क्सला विचारला जातो आणि एका इयत्तेसाठी तुम्हाला पाठ नियोजनाचा जो प्रश्न आहे तोही बऱ्याच वेळेस विचारलेला असतो। ठीक आहे, तर सगळ्यात आधी आपण नियोजन म्हणजे काय त्याची डेफिनेशन बघूया, त्याचं महत्त्व बघूया, त्याची गरज काय आहे ते आपण इथे डिस्कस करणार आहोत। ठीक आहे, तर सगळ्यात पहिले नियोजनाची डेफिनेशन आपण बघूया। कोणतीही गोष्ट गोंधळ न होता अपेक्षेप्रमाणे पार पाडावयाची असेल तर त्याचा तपशीलवार विचार करणं म्हणजे काय, नियोजन होय। ठीक आहे, म्हणजे काय की आपल्याला माहिती की प्लॅनिंग ही खूप जास्त गरजेचं असतं। आपल्याला एक्झाम असेल, सपोज आता आपली एक्झाम येत आहे 13 तारखेला, ठीक आहे, आजपासून काउंट केलं तर आपल्याकडे फक्त 10 दिवस बाकी आहे। मग आपण त्या प्लॅनिंगनुसार, त्या दिवसानुसार आपण अभ्यास जसा करणार आहोत, कोणत्या विषयाला किती वेटेज द्यायचं आहे, किती टाइम अभ्यास करायचा आहे, किती दिवस द्यायचे आहेत, त्याचं काय असतं, आपण एक आराखडा तयार केलेला असतो। म्हणजे काय की गोंधळ न होता त्याचा आपण काय करतो, एक आराखडा तयार करतो। ठीक आहे, म्हणजे आपण जर सपोज तुम्ही बिलकुल अभ्यासाला सुरुवात केली नसेल किंवा मग नियोजन केलेलं नसेल, प्लॅनिंग केलेलं नसेल की कोणत्या सब्जेक्टचा अभ्यास करायचा आहे, कोणता कसा करायचा आहे, ठीक आहे, तेव्हा तुमचं काय होईल, ऐन टाईमवर तुमचा गोंधळ होईल ना। एक्झाम आल्यावर 1-2 दिवस आधी तुमचा गोंधळ होईल। परंतु तुम्ही आजपासून जर अभ्यास केला, व्यवस्थितपणे त्याचं नियोजन केलं, तर तुमचं काय होणार आहे, जे एक्झामचं जे काही टाइम टेबल आहे, क्वेश्चन्स असतील, पेपर असतील किंवा तुमचे पेपर असेल, तेव्हा तुमचं व्यवस्थितपणे प्लॅनिंग असेल तर तुमचा अभ्यास व्यवस्थितपणे होणार आहे, तुमचा गोंधळ होणार नाही आहे आणि तुम्ही व्यवस्थितपणे त्या स्थितीला काय करू शकतात, पार पाडू शकतात। ठीक आहे, त्यालाच काय म्हणतो आपण, नियोजन करणं। म्हणजे काय की कोणतीही गोष्ट जी आहे ती गोंधळ न होता अपेक्षेप्रमाणे पार पाडणं म्हणजे काय आहे, नियोजन होय। मग आपल्या अपेक्षेनुसार आपण काय करतो, व्यवस्थितपणे अभ्यास करून जेव्हा आपण एक्झामला जातो, पेपर देतो, तेव्हाच काय होतं, ते आपल्या अपेक्षेनुसार आपल्याला मार्क्स मिळतात। मग त्याचं महत्त्व काय आहे, दैनंदिन जीवनामध्ये प्लॅनिंग का गरजेचं असतं, हे त्याचं महत्त्व आपण बघूया। मग व्यवहारात आपण अगोदर कामाचे नियोजन करा आणि त्या नियोजनाप्रमाणे नंतर काम करा असे आपण म्हणतो। ठीक आहे, मग त्यामुळे नेमकी कोणकोणती कामे करायची आहेत, कशी करायची आहेत, केव्हा करायची आहे, त्यासाठी कोणकोणत्या गोष्टी लागणार आहेत, अनेक बाबींचा अगोदर विचार करावा लागतो। ठीक आहे, मग ते जे काही विचार केलेला असतो त्याप्रमाणे आपण जे काम करतो, ते ठरवलेलं काम जे आहे ते व्यवस्थित व चांगल्या रीतीने झालेले दिसून येते। म्हणजे काय की आपण एखाद्या गोष्टीचं नियोजन करतो, मग त्या नियोजनानंतर आपल्याला कशा प्रकारे काम करायचं आहे, कशी कशी कामं करायची आहे, केव्हा केव्हा करायची आहे, त्या गोष्टी ज्या आहेत त्या इत्यादी बाबींचा आपण काय करतो, आधी विचार करतो आणि त्यानुसार काय करतो, आपण नियोजन करतो। मग त्यामुळं काय होतं, आपलं काम जे आहे ते व्यवस्थितपणे आणि चांगल्या रीतीने दिसून येतं। ठीक आहे, मग त्यामध्ये काही जे वैशिष्ट्य आहे, महत्त्व जे आहे ते दिलेलं आहे। तर सगळ्यात पहिलं म्हणजे काय की पहिलं महत्त्व आहे, गणिताचा अभ्यासक्रम नियोजन केल्यामुळे किंवा मग कोणताही विषय असेल त्याचा अभ्यासक्रम जो आहे तो नियोजन केल्यामुळे वेळेत पूर्ण होतो। ठीक आहे, दुसरं म्हणजे काय की गणित विषयाची जी काही उद्दिष्टे ठरवलेली आहेत ती उद्दिष्टे साध्य करतात। सब्जेक्ट कोणताही असेल तुमचा, मी इथे गणित घेतलेला आहे, तो इथे तुमचा कोणताही सब्जेक्ट असू शकतो। मग नियोजनात आशयाच्या काठिण्य पातळीनुसार कमी जास्त तासिकांचे नियोजन आपल्याला करता येते। म्हणजे काय की आपल्याकडे प्लॅनिंग असेल, कोणता चॅप्टर किती मार्क्सला आहे, तर त्यानुसार आपण तासिका काय करू शकतो, घेऊ शकतो। 4th आहे कृतीयुक्त भागाची किंवा अभ्यासोत्तर कार्यक्रमाची पूर्वतयारी करता येते। म्हणजे जे काही आपल्याला कार्यक्रम घ्यायचे आहे, फॉर एक्झाम्पल गणित आहे, मग गणिताबद्दल तुम्हाला एखादं व्याख्यान घ्यायचं आहे, तर ते कार्यक्रम जे आहे त्यांची आपण काय करू शकतो, पूर्वतयारी करू शकतो। कशा थ्रू, नियोजन थ्रू। ठीक आहे, मग योग्य शैक्षणिक साधनांची जी काही निवड आहे ती करू शकतो किंवा पाठाच्या वेळी प्रत्यक्ष कृती करून दाखवता येते। आपण योग्य शैक्षणिक साधने जे आहे त्यांची निवड केली तर आपल्याला एखादी गोष्ट साध्य करायची आहे, तर आपण काय करू शकतो, त्यांचं प्रत्यक्ष कृती जी आहे, प्रॅक्टिकल जे आहे ते करून दाखवू शकतो। नंतर आहे गणित शिक्षक नियोजनाप्रमाणे तयारी करून वर्गात गेला तर त्याचा गोंधळ होत नाही। ठीक आहे, म्हणजे काय की त्याला अस्वस्थता येत नाही। फॉर एक्झाम्पल तुम्हाला गणित येत आहे, ठीक आहे, तुम्हाला एकदम हाय लेवलचं गणित येते, परंतु एखादं काय होतं, शिकवताना भरपूर क्वालिटीचे मुलं असतात समोर, मग तेव्हा काय होतं, आपण खूप जास्त कन्फ्युजन होतो। मग कन्फ्यूज आपलं झालं की काय होतं, कुठंतरी आपलं गणित जे आहे कुठेतरी कमी पडतं किंवा मग आपल्याला स्टेप सांगता येत नाही, आपण विसरतो। मग त्यामुळे तुम्ही जेव्हा नियोजन करतात, त्याची तयारी करून जातात, तेव्हा तुमचा गोंधळ जो आहे तो होणार नाही। नंतर आहे गणित अध्यापनास एक विशिष्ट प्रकारची दिशा मिळते। जेव्हा तुम्ही कोणत्याही सब्जेक्टचा अभ्यास करतात तेव्हा एक विशिष्ट प्रकारची दिशा तुम्हाला मिळणार आहे। ठीक आहे, अशा प्रकारे काय असणार आहे, त्याचं महत्त्व आहे। मग प्रत्यक्ष नियोजन हे अभ्यासक्रमाचे नियोजन करताना आपण जी उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवलेली असतात त्यांचा प्रामुख्याने विचार करावा लागतो। मग विद्यार्थी केंद्रबिंदू मानून, म्हणजे हे काय आहे, चाइल्ड सेंटर असणार आहे, बरोबर, चाइल्ड सेंटर आहे।
तर हे केंद्रबिंदू मानून त्या ठिकाणी जो बदल घडवायचा आहे त्या संदर्भात आपल्याला नियोजन करावे लागते. मग हे नियोजन जे आहे ते 3 बाबींनी केलं जातं. त्यामध्ये काय काय आहे? वार्षिक नियोजन आहे, घटक नियोजन आहे आणि पाठ नियोजन आहे. मग त्यामधलं सगळ्यात पहिले आपण डिस्कस करूया वार्षिक नियोजन म्हणजे काय. ठीक आहे. मग नियोजनाची पहिली बाब म्हणून वार्षिक नियोजनाकडे पाहिलं जातं. मग आपल्याला माहिती आहे आपलं वार्षिक नियोजन म्हणजे काय की वर्षभरात किती तासिका येत आहे, किती सुट्ट्या येत आहे, किती प्रयोग काढायचे आहे, कोणत्या सहली भेटी द्यायच्या आहे. म्हणजे काय की आशयाबरोबर सहल भेटी असेल किंवा प्रयोग असेल, आकृत्या काढणं, कागदी प्रतिकृती तयार करणं, गणिताचे मंडळ कार्य असतील किंवा उपक्रमांचा विचार असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल सांस्कृतिक कार्यक्रम असेल, ज्या काही सुट्ट्या असतील, रजेचे दिवस असतील किंवा जे काही वर्षभरात अध्यापनासाठी किती तासिका उपलब्ध होतात याचा अंदाज जेव्हा लागतो त्याला काय म्हणतो, तो आपण त्याला वार्षिक नियोजन म्हणत असतो. मग वर्षात मिळणारे एकूण तासिका किती आहे त्यांचा विचार यामध्ये केलेला असतो. त्याचा घटक जो काय आहे त्या घटकांचा अंदाज आपण बांधतो की किती तासिका द्यायच्या आहे, कोणत्या घटकाला किती वेळ द्यायचा आहे. ठीक आहे. मग त्या घटकांच्या अध्यापनात ज्ञान आकलन किंवा उपयोजन आहे, कौशल्य, अभिरुची, वृत्ती, गणित दृष्टिकोन इत्यादी उद्दिष्टांपैकी कोणत्या उद्दिष्टांना वर्षभरात किती महत्त्व द्यायचे आहे याचा विचार शिक्षकाला करता येतो. म्हणजे काय की वर्षाच्या सुरुवातीला करणं काय होतं, आवश्यक आहे. मग सर्व घटकांमधून सर्व उद्दिष्टे साध्य होतील असे नाही. ठीक आहे. म्हणजे काय की एवढे जे काही घटक आपल्याला दिलेले आहे, ज्ञान, आकलन, उपयोजन, कौशल्य, या सगळ्या उद्दिष्टांमधून तुमचे जे काही उद्दिष्ट आहे ते घटकांमधून उद्दिष्ट साध्य होतील असं नाही आणि त्यांचे प्रमाणही सारखे असणार नाही. काही उद्दिष्टे एखाद्या घटकात कदाचित येणार नाही किंवा काही उद्दिष्टे एखाद्यामध्ये ओढून ताडून आणण्याचा प्रयत्न करू नये. म्हणजे काय की जी उद्दिष्ट जिथे साध्य करायची आहे ती ओढून ताडून आणायची नाही आहे. काही विषयामध्ये ते घटक येतील, काहीमध्ये येणार नाही. मग काय की म्हणजेच उपलब्ध ज्या काही शैक्षणिक वर्षात गणित विषयाला उपलब्ध असलेले जे काही वर्गातील वेळ असतील ते वेळेत पूर्ण करायच्या पाठ्यक्रमाची विभागणी म्हणजे काय असणार आहे, वार्षिक नियोजन असणार आहे. म्हणजे काय की वर्षभरात जे काही उपघटक आहे, घटक आहे, ते उद्दिष्ट जे आहे ते साध्य करण्याचं जी वेळ असते, पाठ्यक्रमाची विभागणी असते, त्याला काय म्हणणार आहोत आपण, वार्षिक नियोजन. थोडक्यात म्हणजे काय की अध्यापनाची जी काही उद्दिष्ट असणार आहे, अभ्यासक्रमातील घटक असतील, वर्षातील उपलब्ध तासिका असतील आणि मूल्यमापन यांचा जो काही विचार आहे तो वर्षाच्या सुरुवातीला विषयाच्या अध्यापनाचे नियोजन तयार करावे लागते. त्यालाच काय म्हणतो आपण, वार्षिक नियोजन असं म्हणतो. काय म्हणजे काय की वर्षाच्या सुरुवातीला किती वेळ लागणार आहे, किती सुट्ट्या आहे, किती तासिका आहे, कशा प्रकारे नियोजन करायचं आहे, त्याचं काय आहे अध्यापनाचं नियोजन जे आहे ते केलं जातं. त्यालाच काय म्हणणार आहोत आपण, वार्षिक नियोजन असं म्हणणार आहोत. ठीक आहे. मग वार्षिक नियोजनचे फायदे आहे काही. मग काय आहे त्यामध्ये सगळ्यात पहिलं आहे, नियोजन केल्यामुळे अध्यापन व्यवस्थित होण्यास मदत होते. बरोबर. म्हणजे जेव्हा आपण नियोजन करतो तेव्हा आपला स्टडी जो आहे व्यवस्थित होण्यास मदत मिळते. घटक शिकवण्यासाठी असलेले जे काही उद्दिष्ट आहे ते अगोदरच माहिती असल्याने योग्य दिशा मिळते. म्हणजे काय की घटक आपल्याला जो घटक शिकवायचा आहे त्याची उद्दिष्टे जी आहे ती अगोदर माहीत असल्यामुळे आपल्याला काय होतं, योग्य दिशा जी आहे ती मिळत असते. कशामुळे, वार्षिक नियोजनामुळे, की आपल्याला हा घटक इतके दिवसात संपवायचा आहे. उद्दिष्टे समोर असल्याने विद्यार्थ्यांत करावयाचा जो बदल असतो तो समजतो व त्याप्रमाणे अध्यापन होत असते. म्हणजे काय की विद्यार्थ्यामध्ये कोणता बदल करायचा आहे तो आपल्याला समजतो. सोपा अवघड अभ्यासक्रम ठरवल्यामुळे वेळ प्रमाणात त्याप्रमाणे देता येतो. म्हणजे काय की जो सोपा आहे अवघड आहे ते ठरवल्यामुळे आपल्याला वेळ जो आहे तो व्यवस्थितपणे देता येतो. मधून उजळणी व सराव करून घेण्यासाठी तासिका ठेवल्यामुळे तयारी जी आहे ती चांगली घेता येते. ठीक आहे, चांगली घेता येते. इथे थोडंसं मिस्टेक झालेली आहे. ठीक आहे. मूल्यमापनातून योग्य तो परिणाम झाला की नाही हे कळल्यामुळे शिक्षकांचा आत्मविश्वास वाढीला लागतो. विद्यार्थ्यांच्या नियोजनपूर्वक कामामुळे मुख्याध्यापक असेल, पालक असेल, विद्यार्थ्यांना असेल त्यांना काय होतं, समाधान मिळतं. नियोजनामुळे काय होतं, समाधान मिळतं. म्हणजे तासिका व्यवस्थितपणे पूर्ण होत आहे, सगळे कामं जे आहे ते व्यवस्थितपणे होत आहे. कशानुसार, प्लॅनिंगनुसार. मग शिक्षकांनी वर्षाच्या शेवटी पुनरावलोकन करावे. त्यात काही बदल हवा असेल तर वाटल्यास अवलंब वर्षाच्या नियोजनामध्ये करा. म्हणजे काय की काही बदल आपल्याला शिक्षकांना त्यामध्ये हवा असेल वार्षिक नियोजनामध्ये तर तो करता येतो. अशा प्रकारे तुम्हाला 4 मार्क्सला वार्षिक नियोजन विचारलं जाऊ शकतं किंवा 4 मार्क्सला तुम्हाला घटक नियोजन विचारलं जाऊ शकतं किंवा 4 मार्क्सला पाठ नियोजन विचारलं जाऊ शकतं. कोणतंही एक इम्पॉर्टंट आहे. सेकंड बघूया घटक नियोजन म्हणजे काय. मग घटक नियोजन वार्षिक नियोजनानंतरची पुढची बाब असणार आहे. बरोबर. मग घटक जो आहे, घटक नियोजन हा वार्षिक नियोजनाचा अंगभूत भाग आहे. मग प्रत्येक घटकाच्या अध्यापनातून वार्षिक नियोजनाची जी फलश्रुती असते ती साध्य होत असते. मग एखाद्या पाठ्यक्रमातून अपेक्षित असलेले जी काय उद्दिष्टे आहे ते प्रत्येक घटकातून अल्पांशाने साध्य होत असतात. मग शेवटी सर्व घटकांच्या संकलित सिंगमातूनच वर्षाचे जे काही वार्षिक अभ्यासक्रम असणार आहे
ते अपेक्षलेली असतात. मग ते साध्य जे आहे, उद्दिष्ट जे आहे ते साध्य होतात आणि विद्यार्थ्यांमध्ये ते परिवर्तन किंवा बदल घडून येतात. म्हणजे काय की म्हणून अध्यापन जी काही अध्ययन प्रक्रिया जी आहे ती घटक नियोजनाला अतिशय महत्त्वाची मानली जाते किंवा त्याचं महत्त्व जे आहे ते आहे. मग घटक नियोजनाची जी कल्पना आहे ती समष्टीवादी उपत्तीवर आधारलेली असते. मग अभ्यासक्रमातील निर्जीव मजकुराला घटक नियोजनामुळे सजीव बनवता येतं. ठीक आहे. मग त्याचा अर्थ काय आहे? अ युनिट इज अ लार्ज ब्लॉक ऑफ रिलेटेड सब्जेक्ट मॅटर कॅन ओव्हरव्ह्यू बाय द लर्नर. म्हणजे काय की विविध पाठ्यांशामधील जे काही घटक असणार आहे, आशय असणार आहे, उद्दिष्टांची व अनुभवांची समानता असणार आहे, ती लक्षात घेऊन जर तिचं एकत्रीकरण केलं तर त्याला काय म्हणतो आपण? घटक नियोजन असं म्हणतो. अजून काही डिफिनेशन्स त्यांनी दिलेले आहे की उद्दिष्ट साध्य होण्याच्या दृष्टीने पाठ्यपुस्तकातील एकजिन्सीपणा जो असतो, सगळग भागांची उजळणी असते किंवा जुळणी असते, त्यालाच काय म्हणतो आपण? घटक नियोजन असं म्हणतो. अजून काही डेफिनेशन्स आहे. मग अध्यापनाच्या वार्षिक नियोजनाचा उपयोग करून घटकांचा सखोल विचार करून प्रत्यक्ष अध्यापनाच्या दृष्टीने जे घटकांचे नियोजन केले जातात त्यास काय म्हणणार आहोत आपण? घटक नियोजन म्हणणार आहोत. किंवा मग पाठ्यांश पूर्तीकरण असेल, उद्दिष्ट त्यांचे स्पष्टीकरण असेल किंवा मग अध्ययन अनुभूती असेल, शैक्षणिक साहित्य मूल्यमापन असेल, या मुद्द्यांचा विचार करून जे अध्यापनाचे नियोजन करतात त्याला सुद्धा काय म्हणतो आपण? घटक नियोजन म्हणतो. मग त्या घटकाच्या अध्यापनाची जी प्रमुख उद्दिष्टे असतात ती कोणती आहे, त्याची वैशिष्ट्ये कोणती आहे, ती साध्य होण्याच्या दृष्टीने कोणकोणते अध्ययन अनुभव उपयुक्त ठरतील, कोणत्या पद्धतींचा अवलंब करावा लागणार, त्यासाठी एकूण किती तासिका लागणार आहे, त्या उपघटकानुसार विभाजन कसे करायचे आहे, त्यांचा सगळ्यांचा विचार जगामध्ये केला जातो, ज्या नियोजनात केला जातो त्याला आपण घटक नियोजन म्हणतो. मग त्याची वैशिष्ट्ये काय काय आहे? चांगल्या घटक नियोजनाची वैशिष्ट्ये. मग तुम्हाला विचारलं जाऊ शकतं घटक नियोजन म्हणजे काय ते सांगून त्याची वैशिष्ट्ये तुम्हाला लिहायला विचारलं जाऊ शकतं. तर इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवायचं आहे, सिंपल आहे. सगळ्यात पहिलं आहे घटक नियोजनात उद्दिष्टे सुस्पष्ट व्यवस्थित मांडलेली असतं. सुस्पष्ट असायला हवी उद्दिष्टे आणि व्यवस्थित मांडलेली असायला हवी. दुसरं आहे वापरावयाच्या शैक्षणिक साधनांची जी काही नोंद आहे ती योग्य ठिकाणी स्पष्टपणे नमूद केलेली असायला हवी. म्हणजे शैक्षणिक साधने जिथे वापरायची आहे त्याची नोंद व्यवस्थितपणे असायला हवी. मूल्यमापन कसं करायचं आहे, कोणती साधने त्याच्यासाठी वापरायची आहे त्याची माहिती तिथे द्यायला असायला हवी. मूल्यमापन आपल्याला माहिती आहे, मूल्यमापन म्हणजे काय, त्याची साधने काय काय आहे, पदनिश्चय श्रेणी आहे, प्रासंगिक नोंदी आहे, निरीक्षण पद्धत आहे, त्या कुठे वापरायच्या आहे त्याची माहिती तिथे द्यायला असायला हवी. विद्यार्थ्यांची जी काही चूक करण्यामागील कारणांचे निदान जे आहे त्या करण्याच्या बाबींवर त्यावर उपचारात्मक अध्ययनासंबंधीची माहिती नमूद करायला असायला हवी. निदान म्हणजे काय आपल्याला माहिती, नैदानिक कसोटी जी आहे, विद्यार्थी कुठे चुकताय त्यांचे जे काही कच्चे दुवे आहेत ते शोधून काढणं म्हणजे काय? नैदानिक कसोटी, नैदानिक चाचणी आपण त्याला म्हणतो. मग विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यक्रम सुचविले असतात. मग त्या विद्यार्थी केवळ ज्ञान मिळवणारा क्रियाहीन ग्राहक बनू नये याची दक्षता घ्यायला हवी. म्हणजे काय की विद्यार्थ्यांनी फक्त त्याला ज्ञान भेटतंय असं न बनता त्याचे जे काही उद्दिष्ट आहे ते साध्य झाले पाहिजे. विद्यार्थ्याला किती येतंय त्यापेक्षा त्याला काय समजलं ते जास्त गरजेचं असणार आहे. तो किती मार्क्स मिळवतोय त्यापेक्षा त्याला किती ज्ञान झालं, त्याला किती समजलंय, तो किती इतरांना सांगू शकतो ते जास्त गरजेचं आहे. जीवनाशी व इतर विषयांशी समन्वय साधण्याची व्यवस्था असते. ठीक आहे. मग विविध भेटी असेल, सहली, प्रकल्प, प्रयोग पद्धत असेल, यांची व्यवस्था यामध्ये करायला हवी. घटक नियोजन करताना विद्यार्थ्यांची गरज किंवा त्याची पात्रता जी आहे, पूर्वानुभव व अभिरुचीचा विचार केलेला असतो. मग विद्यार्थ्यांनी यापूर्वी न घेतलेला नवीन अनुभवांचा उल्लेख सुद्धा या ठिकाणी केलेला असतो. ठीक आहे. त्यानंतर नियोजनाचे काही फायदे आहे. मग त्यामध्ये काय आहे? सगळ्यात पहिलं अध्यापनातील जे काही उद्दिष्ट आहे ते जास्त प्रमाणात साध्य होतातच. बरोबर, जास्त प्रमाणात काय होत असतं ते साध्य होत असतात. मग अध्यापनातील तुटकपणा जाऊन त्या सलगता आणि सुसंगतपणा किंवा एकात्मता काय असते येते. त्यानुसार अध्यापनाचे जे काही फायदे आहेत ते आपल्याला घेता येतात. थर्ड असणार आहे विद्यार्थ्यांना प्रत्येक मुद्द्यांचा परस्पर संबंध जो आहे तो नीट केल्यामुळे त्यांच्या आकलनात अर्थपूर्णता व निश्चितता येते. नंतर आहे घटक नियोजनात अभ्यासक्रमाचा जो काही सखोल साकल्याने विचार केल्यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यात मदत होते. आपले जे काही काम आहे ते तंतोतंत व नियोजनाप्रमाणे झाले किंवा नाही हे शिक्षकांना तपासून पाहता येतं. शाळा प्रामुख्यांना निरीक्षण करता येतं. एखादे जे काही शिक्षक आहे ते जरी अधिक काळ गैरहजर राहिले तरी नवीन येणारे जे काही शिक्षक असणार आहेत त्यानुसार नियोजनामुळे नेमके काम काय करायचे आहे त्यांना हे
कळू शकतो. मग नियोजनामुळे निश्चित दिशेने जाऊन वेळ व श्रम जे आहे ते वाचवता येतात किंवा मग अभ्यासक्रम वेळेत पूर्ण करता येतो. मग नियोजनामुळे नमूद केलेले जे काही योग्य वेळी घटक चाचणीच्या सहाय्याने काय करता येतं, आपल्याला मूल्यमापन विद्यार्थ्यांचं करता येतं. मग नियोजन केल्यामुळे शाळेचे जे काही कामकाज आहे ते सुद्धा अधिक अर्थपूर्ण होतं. अशा प्रकारे जे आहे ते नियोजनाचे काय असणार आहे, फायदे असणार आहे. मग आता आहे त्यामध्ये घटक नियोजनाच्या मर्यादा कोणत्या कोणत्या आहे, म्हणजे काय की ज्याचे तोटे काय आहे किंवा मग त्याचे लिमिट्स काय काय आहे ते आपण इथे बघूया. मग अभ्यासक्रमातील जे काही आशय आहे त्यांचे घटक व घटकांत रूपांतर करणं कठीण असतं. मग त्यासाठी शिक्षकांच्या ज्या काही स्वातंत्र्यावर यामुळे बंधने येत असतात, बरोबर. मग गणितामध्ये उपयोजन व कौशल्य या उद्दिष्टांचा समावेश जास्त प्रमाणात असतो. त्यामुळे नियोजनप्रमाणे एवढा भाग शिकवून व्हायला हवा की नाही किंवा मग एवढा भाग शिकवायला हवा हे करणं शक्य होत नाही. म्हणजे काय की त्यांचे जे काही उद्दिष्ट असतात, कौशल्य असतात, उपयोजन आहे त्यांच्यामध्ये समावेश जास्त प्रमाणात केला असतो. त्यामुळे नियोजनाप्रमाणे त्यांना त्यांचा भाग जो आहे तो शिकवता येत नाही. मग अध्यापन नियोजन जे आहे ते केंद्रित होते, बरोबर. सेंटर म्हणजे काय, जे चाइल्ड सेंटर असते आणि टीचर सेंटर असते. मग काही वेळा घटक हे व्यवस्थितपणे क्रमाने मांडलेले नसतात. त्यामुळे विद्यार्थी काय करतात, संभ्रमात पडतात. म्हणजे ते काय होतात, कन्फ्युजन होतात, त्यांच्यामध्ये कन्फ्युजन निर्माण होतं. मग प्राथमिक पातळीवर काटेकोरपणा जास्त प्रमाणात चालत नाही आणि तेथे मूल्यमापन सत्र वापरणं काही ठिकाणी शक्य होत नाही. म्हणजे हे जे काय आहे ते त्याचे तोटे आहे. कशाचे, घटक नियोजनाचे असेल किंवा मग नियोजनाचे तोटे आहे. प्राथमिक पातळीवर आपण जे काही नियोजन आहे ते पूर्णपणे चालवता येत नाही. ठीक आहे. नंतर त्याची काही विविध अंगे त्यांनी दिलेले आहे. म्हणजे काय की घटक नियोजनामध्ये 4 अंगांचा विशिष्ट करून समावेश जो आहे तो केलेला असतो. सगळ्यात पहिला म्हणजे आहे काय शिकवायचं आहे, म्हणजे आपल्याला नेमकी कोणती गोष्ट शिकवायची आहे ते त्यामध्ये दिलेलं आहे. मग यामध्ये पाठ्यांशाचे जे काही पृथक्करण आहे ते केले पाहिजे आणि शिकवायचे मुद्दे यात नमूद केलेले असायला हवे. म्हणजे काय की एखादा पाठ्यांश शिकवायचा म्हणजे निश्चित काय शिकवायचे आहे हे सांगता आलं पाहिजे. त्यामुळे त्यातील जो काय आशयाचा बोध आहे त्याला अनुसरून अध्यापनाचे जे काही नियोजन आहे ते करता आले पाहिजे. म्हणजे तुम्हाला नेमकं काय शिकवायचं आहे आणि त्याचा आशय जो आहे त्याचा बोध तुम्हाला त्या ठिकाणी करता आला पाहिजे. दुसरं असणार आहे आपलं का शिकवायचं आहे, म्हणजे तुम्ही जी गोष्ट शिकवत आहे ती तुम्ही विद्यार्थ्यांना का शिकवत आहे. यामध्ये पाठ्यमुद्द्यांसंबंधीची जी काही उद्दिष्टे आहे व अध्ययन निष्पत्ती किंवा स्पष्टीकरण नमूद करावे लागतात. मग घटक नियोजन करताना त्या घटकांची उद्दिष्ट जी आहे ती स्पष्टीकरणासह किंवा मग स्पष्टीकरणे जे आहे ते स्पष्ट चित्र शिक्षकाला माहीत असायला हवं. म्हणजे तुम्ही जी गोष्ट शिकवत आहे त्यांची उद्दिष्ट जी आहे ती स्पष्ट शिक्षकांना असायला हवी, माहिती असायला हवी. नंतर आहे कसे शिकवायचे आहे तुम्हाला. मग अध्यापन पद्धतीमध्ये तुम्हाला कोणत्या कोणत्या अध्यापन पद्धती यूज करायच्या आहे, कोणते कोणते अनुभव तिथे द्यायचे आहे, कोणते शैक्षणिक साधने यूज करायचे आहे, कोणती सूत्रे वापरायची आहे, यांचा जो काही वापर आहे तो इथे करायला हवा. मग मात्र अध्ययन अनुभव जो आहे तो निवडताना ते अनुभव उद्दिष्ट प्राप्तीसाठी उपयुक्त ठरणारे असायला हवे. म्हणजे तुम्ही जी पद्धत यूज करता आहे ती उद्दिष्ट प्राप्तीसाठी उपयुक्त असायला हवी. मग काही आहे क्लिष्ट संबंध किंवा मग संबोध जे आहे ते स्पष्ट करताना कधी कथन तर कधी दृक्श्राव साधनांचा वापर सुद्धा करता आला पाहिजे. म्हणजे काही काही ठिकाणी तुम्हाला कथन पद्धती आहे, काही काही ठिकाणी दृक्श्राव पद्धती आहे, त्यांचा सुद्धा वापर तिथे करता आला पाहिजे. चौथा आहे उद्दिष्ट प्राप्ती किती झाली, म्हणजे तुम्ही जे शिकवत आहे ते विद्यार्थ्यांना किती समजलंय ही गोष्ट तुम्ही कशा प्रकारे त्याचं जे अंग आहे ते कसं स्पष्ट करू शकतात. म्हणजे काय की जे ठरवलेली उद्दिष्ट आहे ते कितपत साध्य झाली हे कळण्यासाठी मूल्यमापन करायचं असतं. मूल्यमापन जे आहे ते गरजेचं आहे. जे काही ठरवलेले उद्दिष्ट आहे ते साध्य करण्यासाठी आपल्याला माहिती संख्यात्मक आणि गुणात्मक मूल्यमापन आहे. ऑलरेडी 2-3 व्हिडिओ मी त्याचे अपलोड करून झालेले आहे. मग ते कसे करायचे आहे यामध्ये नमूद करायचे आहे. म्हणजे तुम्ही जे काही नियोजन करताय त्यामध्ये मूल्यमापन कसं करायचं आहे यामध्ये नमूद करावं लागतं. मग विद्यार्थ्यांमध्ये झालेले जे काही बदलाचे मापन आहे ते कसं करायचं, बदल ज्या स्वरूपाचा असेल त्या स्वरूपाला त्याला अनुसरून मूल्यमापन साधन जे आहे ते वापरावं लागतं. तर जे काही ज्ञान आहे, आकलन आहे, उपयोजन आहे या स्तरावरील उद्दिष्टांसाठी लेखी परीक्षा सुद्धा घ्यावी लागते. तर कौशल्य पाळण्यासाठी प्रात्यक्षिक परीक्षा जी आहे ती घ्यावी लागते. म्हणजे वृत्ती अभिवृत्ती असेल यामधील जो काही संबंध आहे तो बदल जो आहे तो पाहण्यासाठी परीक्षा न घेता विद्यार्थ्यांचे जे काही दैनंदिन निरीक्षण आहे ते करावे लागते. कशामध्ये, मूल्यमापनमध्ये, इव्हॅल्युएशनमध्ये. ठीक आहे. तर अशा प्रकारे हा काही नियोजनाचा आपला जो काही आजचा शॉर्ट अँड स्वीट व्हिडिओ होता. तुमची एक्झाम जी आहे ती खूप जास्त तोंडावर आलेली आहे. आज आहे 3 तारीख. यानंतर तुमची जी
10 दिवसांनी तुमचा फर्स्ट पेपर असणार आहे, त्यामुळे व्यवस्थितपणे अभ्यास करायचा आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा ट्राय करायचा आहे. आपले जे काही व्हिडिओ आहे ते अपडेटेड सिलेबसचे व्हिडिओ आहे. तुम्हाला सर्वांना खूप वेळेस सांगून झालेले आहे. नोट्स मी अपलोड केलेले आहे. बाकी सगळे जे काही गोष्टी आहे सगळ्या अपलोड केलेल्या आहे. त्यामुळे वारंवार त्याच गोष्टी सांगण्यात मजा नाही. ठीक आहे, तर भेटूया परत पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर.